असेच पारंपरिक वेगवेगळे पदार्थ श्रावण महिन्यामध्ये आपल्याला बनवायचे आहेत। नारळी पौर्णिमेला असा हा नारळी भात आपण नैवेद्यासाठी बनवतो। तर तुम्ही सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारा असा हा नारळी भात नक्की बनवा। नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे नारळी पौर्णिमेनिमित्त आपल्याला असा हा नारळी भात तयार करायचा आहे। चला तर मग आता हा नारळी भात तयार करायला आपण घेऊया। इथे मी नारळी भात बनवण्यासाठी बासमती जुना तांदूळ 1 वाटी असा घेतला आहे। तुम्ही रोजच्या वापरातील जुना तांदूळ इथे नारळी भात बनवण्यासाठी घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे कोलम आंबेमोहर असा जुना तांदूळ असेल तोही तुम्ही इथे नारळी भातासाठी घेऊ शकता। आंबेमोहर तांदळामुळे काय होतं, या नारळी भाताला असा सुवासिक छान वास येतो। नारळी भात असा मऊ सुटसुटीत होण्यासाठी तुम्हाला इथे जुना तांदूळ वापरायचा आहे। आता हा तांदूळ मी स्वच्छ धुवून आपल्याला अगदी 5 ते 10 मिनिट या चाळणीमध्ये असं निथळत ठेवायचं आहे। इथे मी 2 चमचे साजूक तूप घेते आहे। इथे मी 1 वाटी तांदळासाठी 4 लवंगा घेत आहे। लवंगाने काय होतं, नारळी भाताला आणखी छान असा सुवासिक वास येतो। 1 इंच असा छोटा तुकडा मी दालचिनीचा घेत आहे आणि 2 हिरव्या वेलच्या आपल्याला अशा थोड्या अशा फोडूनच घालायच्या आहेत, म्हणजे हा हिरव्या वेलचीचा सुवास आणखी यामध्ये उतरणार आहे। अगदी तुपामध्ये बघा तुम्ही खडा गरम मसाले घातल्यानंतर आत्तापासूनच याला असा छान वास सुटायला सुरुवात झाली आहे। यामध्ये काय करायचे, आपल्याला असे काजू बदामाचे काप घालायचे आहेत। हे सुद्धा आपल्याला या तुपामध्ये आता परतून घ्यायचे आहेत। या भाताला असा छान पिवळा कलर येण्यासाठी इथे आपण चिमूटभरच हळद घालणार आहोत। तुम्हाला हळद घालायची नसेल तर तुम्ही यामध्ये केशर घालू शकता। पण केशर कसे घालायचे, 1 चमचा दुधामध्ये 15 मिनिटे केशरच्या 4-5 काड्या भिजत घालायच्या। नंतर त्या दुधाला पिवळसर रंग येतो, तो पिवळसर दूध आपल्याला यामध्ये घालायचे। त्यामुळे नारळी भाताला असा छान केशरी पिवळसर कलर येतो। हळद घालू झाल्यानंतर या तुपामध्ये थोडी हळद अशी परतायची आहे आणि हा भिजत घातलेला तांदूळ आता या तुपामध्ये आपल्याला घालायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम करून हा तांदूळ आपल्याला या तुपामध्ये असा परतून घ्यायचा आहे। अगदी 1 ते 2 मिनिट मीडियम फ्लेमवर हा तांदूळ आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। तांदूळ परतून झाला की यामध्ये आपल्याला 1 वाटी खोवलेलं ओलं खोबरं घालायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता, ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतो त्याच वाटीने आपल्याला इथे ओलं खोबरं मोजून घ्यायचं आहे। आता हे खोबरं या तांदळामध्ये मिक्स करून घेऊयात। ज्या वाटीने खोबरं घेतलं आहे त्याच वाटीने इथे आपल्याला पाण्याचे प्रमाण घ्यायचं आहे। इथे मी गरम केलेलं पाणी हे 2 वाट्या असे घेणार आहे। ज्या वाटीने आपण तांदूळ खोबरं मोजून घेतो त्याच वाटीने इथे आपल्याला हे गरम पाणी घालायचे आहे। 2 वाटी गरम पाणी अगदी पुरेसे आहे। नारळी भात हा गोड असला तरी पण आपल्याला इथे थोडा तरी चवीपुरता मीठ घालायचं आहे। सुरुवातीला आपण हा भात व्यवस्थित असा शिजवून घेऊया। गॅसची फ्लेम इथे फास्ट करून हे पाणी आपल्याला यामधून थोडंसं आटवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता, अगदी असे किंचित थोडंसं या भातामध्ये पाणी असताना गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि असा हा भात आपल्याला वाफेवर द्यायचा आहे। पाण्याचं प्रमाण इथे तुम्ही पाहू शकता, याप्रमाणे थोडंसं असं रसरशीत भात झाला की आपल्याला हा भात वाफेवर द्यायचा आहे। अगदी 1 ते 2 मिनिटच आपण याला वाफ देऊन घेऊयात। A few minutes later. अगदी स्लो गॅसवर 2 मिनिटे या भाताला आपण वाफ देऊन घेतली आहे। इथे तुम्ही पाहू शकता, भात असा हा छानपैकी असा हा शिजला गेला आहे आणि हा इथे तुम्ही पाहू शकता भात हा छान असा मोकळा सुद्धा झाला आहे। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि यामध्ये घालणार आहोत आपण पाऊण वाटी गूळ। हे गूळ आता यामध्ये आपण घालायचं आहे आणि हा गूळ आता या भातामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। हळूहळू हे गूळ वितळल्यानंतर या भाताला असे हे गुळाचे पाणी सुटणार आहे। गॅसची फ्लेम बंद करूनच हा गूळ या भातामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि असे हे गूळ या भातामध्ये एकत्र करून घ्यायचे आहे। पुन्हा गॅस चालू करून गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। गुळामुळे भाताला छान असा ओलावा आला आहे। हा गूळ आता मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा वेलची पावडर,
पाव चमचा होईल इतके आपल्याला जायफळ यामध्ये खिसून घालायचं आहे। जायफळ वेलचीने काय होणार आहे, आणखी अगदी या नारळी भाताला छान असा घमघमाट सुटणार आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागणार आहे। हा नारळी भात थंड झाला तरी सुद्धा असाच हा मऊ लुसलुशीत राहणार आहे। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचं प्रमाण घेऊन तुम्ही हा नारळी भात तयार करा। श्रावण महिन्यामध्ये नारळी पौर्णिमेला आपल्याकडे सहसा असा हा नारळी भाताचाच नैवेद्य आपण दाखवतो किंवा नारळापासून कोणताही जो आपण पदार्थ बनवतो त्याचा नैवेद्य आपण देवाला दाखवतो। तर मग मी तुम्हाला इथे हा ओल्या नारळाचा असा हा नारळी भात बनवून दाखवला आहे। अशा पद्धतीने तुम्ही हे प्रमाण घ्या आणि असा मऊ रसरशीत लुसलुशीत असा हा नारळी भात तयार करा। गूळ घालून झाल्यानंतर इथे काय करायचे, आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि 2 मिनिटभर असा हा पातेल्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। पण लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे। A few minutes later. गॅस बंद करून 2 मिनिटे आपण या भातावर असा झाकण ठेवला होता। इथे तुम्ही पाहू शकता भात पण असा छान असा मऊ आणि रसरशीत असा हा आपला नारळी भात तयार झाला आहे। आता हा आपण नारळी भात केळीच्या पानामध्ये काढून घेऊयात। वाटीला असे हे तूप लावून घ्यायचे आणि त्यामध्ये मी इथे तुम्ही पाहू शकता या नारळी भातातलेच असे हे काजू आणि बदामाचे काप काढून घेत आहे। असे हे खालच्या साईडला आपल्याला हे काजू बदामाचे काप काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण आता सर्व नारळी भात हा घालणार आहोत। म्हणजे कसं मूद पाडल्यानंतर यातील जे ड्रायफ्रूट आहेत ते असे मुदीच्या वरती असे छान दिसतील। वाटीचे आणि वजनी प्रमाण मी नेहमी डिस्क्रिप्शनमध्ये देत असते, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स नेहमी चेक करत जा आणि व्हिडिओ स्किप न करता पाहत जा। म्हणजे हा पदार्थ बनवताना मी ज्या स्टेप बाय स्टेप कृती केल्या आहेत त्या तुमच्या लक्षात येऊन तुम्ही बनवलेला पदार्थसुद्धा हा छान आणि असा न बिघडता तयार होणार आहे। अगदी पहिल्यांदाच तुम्ही असा हा नारळी भात तयार केला तरी काही हरकत नाही, तुम्ही या स्टेप बाय स्टेप कृतीप्रमाणे हा नारळी भात तयार करा आणि असा हा नारळी भात तुमचा सुद्धा असा छान तयार होणार आहे। ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। आता भेटूया अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये।